मी काय म्हणतो साहेब फोन येत नाही, साहेब फोन येत नाही ना, हो येत नाही. किती तास झालं मला सांगा, किती तास झालं साहेब, किती तास झालं फोन येत नाही ते. साहेब फोन येत साहेब येतच नाही साहेब. 4 तास झाले साहेब. हा विषय दाबण्याचा प्रयत्न करतायत महानगरपालिका साहेब. हे नाही चालणार चांदिवली विधानसभेमध्ये. रोज माणसं मरतायत साहेब. बसून घ्या साहेब. माणसांची जीवाची व्हॅल्यू काय मला सांगा ना, काय व्हॅल्यू आहे माणसांच्या जीवाची? महानगरपालिकेचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, मुर्दाबाद, 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 मुर्दाबाद. नाही येणार जाऊ द्या. प्रशासनाचं करायचं काय? काय होणार नाही साहेब. साईडला बसा साहेब. आम्ही उभे राहतो, आम्ही उभे राहतो साहेब, आम्ही उभे राहतो साहेब. बेशरम लोक आहे. 4 बघा आता कसं आहे, रोज आमच्या चांदिवलीमध्ये ही घटना घडते. 4 दिवसा अगोदर मेन हॉलमध्ये माणूस पडला. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर या लोकांच्या लापरवाहीमुळे रोज माणसं मरतात. हा झाड आहे, पावसा अगोदर करोडोचा टेंडर आहे, झाडांची छटणी करायची आहे. अधिकाऱ्यांना सांगून सांगून थकलो, कुणी लक्ष द्यायला तयार नाही आहे. आज शेवटी झाड पडला, माणूस मेला. स्थानिक लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. कॉन्ट्रॅक्टर आला, फटाफट झाड कटिंग करून इथं फेकून निघून गेला, जसं काय या परिसरमध्ये काही झालेलं नाही आहे. तुम्ही विचार करा, अधिकारी नाही आला अजूनपर्यंत इथे, कुठला लोकप्रतिनिधी नाही आला. निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जेव्हा सगळे तुम्ही सोशल मीडिया येते, आता त्यांना माहीत पडेल की मोठी मोठी न्यूज चॅनल आली, आता ते सगळे येणार. काय आव्हान असणार? आव्हान माझं एवढंच असणार आहे, महापौर उपमहापौर यांनी इथं यावं. मेन हॉलमध्ये गेलं तर कसे आलात, इथं पण यावं. एक माणसाचा जीव गेलाय. ज्या पद्धतीने तुम्ही मुआवजा दिला त्याला 10 लाख रुपये, आमच्या चांदिवलीमध्ये भाव वाढतोय. पहिला लाख, 10 लाख, आता बघा रोज माणूस मरतोय. आमचा भाव वाढलाय चांदिवलीचा जनतेचा. 15, 20, 25 जे द्यायचे तुम्ही द्या, पण इथे या. आणि ज्या अधिकाऱ्यांना तुम्ही तेव्हा सस्पेंड केलं होतं, माझी विनंती आहे आता अधिकाऱ्यांवर कारवाई न करता जे लोकप्रतिनिधी असतील किंवा महापौर उपमहापौर यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा. ज्या लहान मुलाचं श्रीवास्तव, त्या मुलाचा मृत्यू होऊन 5 दिवस झाले, तरी जर आमची अक्कल ठिकाणावर येत नसेल, हे दुर्दैव मुंबईकरांचं, हे दुर्दैव. आता प्रत्येक मुंबईकरांनी रस्त्यावर उतरायचा आणि स्वतःची काळजी घ्यायची. असंच आहे, मग टॅक्स का पाठवायचे. माझं म्हणणं आहे, CC रोडचे जे अधिकारी आहे, वरिष्ठ अधिकारी, यांना पहिला निलंबित नाही, त्यांना बडतर्फ करा. त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. कारण जेव्हा CC रोड बनतो तेव्हा स्कोप ऑफ वर्कमध्ये दिलं जातं की मड टेबल ठेवा, झाडांची रूट सगळे मरून पडतायत, विकास नक्की हवा आहे. पण असं लोकांचा जीव घेऊन मुंबई भागास करून नको आहे. हे आम्ही वारंवार सांगतोय. लाखांनी झाडं कापली जात आहेत आणि जी उरली आहेत ती अशी उन्मळून पडतायत. काय हा मुंबईकरांचा दुर्दैव नाही का? चेंबूरच्या नाल्यात माणसं पडतायत, काय म्हणावं काय? चेंबूरच्या दुर्घटनेनंतर महापौरांनी कॅमेऱ्यासमोर घोषणा केली, छाटणी झालेली. महापौरांनी बरोबरच काय काय म्हटलंय, त्यातला 10% पण काही खरं होत नाहीये. आरे कॉलनीमध्येच आता होती, सकाळपासून खूप झाडं पडली. माझ्याकडे तर 8 घरं बाधित झाली. त्याच्यानंतर 2-3 ढाबे उघडे होते, नाले नाही मॅनहोल, त्याचे पण आम्ही फोटो बनवून आम्ही स्वतः उपाययोजना केली. मोठी टेबल त्याच्यावर ठेवून दिलंय. कोणी लोकांनी चुकून पाय देऊ, आडवा असं होता, पाय दिला तर ते झाकणाचं वर होणार आणि नागरिक आतमध्ये जाणार. आणि कोस्टल रोडला होतो, आता पण अखंड कोस्टल रोड गळतोय. सगळ्या आम्ही आरोप नाही करतोय. आमचं म्हणणं आहे, लक्ष द्या. सही करायला वेळ नसते तर मग लक्ष कुठे? कुठल्या कॉन्ट्रॅक्टरांबरोबर तुमचं चालू असतं? काय म्हणावं, काय म्हणावं, कुठे बिझी असतात?
आपली सुरक्षितता हीच प्राथमिकता असे महापौर म्हणतात. झाडापासून दूर राहा असं ऋतू तावडेने आवाहन केलं. हो आता वरती बघून चालतो बोला त्यांना. गटर खाली बघतो एकदा, वरती एकदा बघतो. महापौर आहे या मुंबईच्या हेडमास्टर नाहीये, काही सांगू नका. घरात बसूनच बोला म्हणा सर्व. प्राथमिकता काय आहे ती दिसते. मृत्यू पडतायत, आज लोकांना रस्त्यावर बसावं लागतंय, विरोधी पक्षाचा आवाज दाबला जातोय सगळीकडनं, देश पातळीपासून ते गल्लीपर्यंत. काय चाललंय काय? आंदोलनं दिली आहेत तुम्हाला, कामं करा ना. आम्ही तेच म्हणतोय. आमच्या ज्या गोष्टी आहेत, कुठे रिक्स आहे, कुठे हाय रिक्स आहे, कुठे काय आहे, हे सांगण्याचा आम्ही जर प्रयत्न करतोय, ऐकण्याची हे नाही. वाटेल तसं वागणार. आणि तुम्ही महापौरात, तुम्हाला अधिकार आहे म्हणतो ना आम्ही. तुम्ही मुंबईच्या हेडमास्टर नाही दम द्यायला. तुम्ही महापौरात, आम्ही तुमचा आदरही करतो, पण मग जबाबदारी कोण घेत आहे? जबाबदारी घ्या. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.